नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं भरपूर स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहे. ज्याला जर तुम्ही फॉलो केलं, तर तुम्ही इझिली क्वालिफाय करू शकता हे एक्झामिनेशन. आता या एक्झामिनेशनमध्ये एक थोडासा चेंज आपल्याला बघायला मिळत आहे. जसं जी ग्रुप सी एक्झाम होती आणि तलाठी भरती होती. तलाठी भरती हे सरळ सेवेनुसार होत होती आणि ग्रुप सी एक्झामिनेशन होती हे एम-पी-एस-सी पॅटर्ननुसार होत होती. पण आता आपल्याला बघायला मिळत आहे की जे तलाठी भरती होती, ते आता मर्ज करण्यात आलेली आहे ग्रुप सीमध्ये. म्हणजे आता एम-पी-एस-सीच तुमची तलाठी भरतीची पण एक्झाम घेणार आहे. ते पण ग्रुप सी या एक्झाममध्येच. आता जर आपण मेजर शिफ्ट बघितलं, तर मेजर शिफ्ट काय आहे, की सरळ सेवेचे जे विद्यार्थी होते, त्यांच्यासाठी जो मेन फोकस राहायचा, तो कशावर राहायचा? लँग्वेजवर, मॅथ्स आणि रिझनिंग आणि त्यानंतर जी-के. यांना इक्वल वेटेज देणं सरळ सेवेत खूप गरजेचं होतं. पण जर आपण एम-पी-एस-सीचा पॅटर्न बघितला, एम-पी-एस-सीमध्ये काय होते, आपल्याला 80 प्रश्न हे जी-केचे बघायला मिळतात. त्यासोबतच 20 प्रश्न जे असतात ते मॅथ्स आणि रिझनिंगचे असतात. तर असं आपल्याला एक मेजर शिफ्ट बघायला मिळतो या पॅटर्नमध्ये. आता इथे आपण इक्वल वेटेज देत होतो, पण इथे इक्वल वेटेज देण्याची गरज नाहीये. कारण इथं पॅटर्नच चेंज झालेला आहे. आपल्याला 80 प्रश्न जी-केचे बघायला मिळतात आणि 20 प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंगचे बघायला मिळतात. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इम्पोर्टंट होणार आहे या सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी पण. कारण इथेच आपल्याला एक स्ट्रॅटेजीमध्ये मेजर चेंज बघायला मिळेल. आता जर आपण इन जनरल म्हटलं, की या व्हिडिओला आपण ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी व्हिडिओ का म्हणत आहे? कारण या एका व्हिडिओमधून, ठीक आहे, या एका ग्रुपच्या एक्झामिनेशनमधून तुम्ही हे 6 पोस्ट हासिल करू शकता. जसं की क्लर्क टायपिस्ट, टॅक्स असिस्टंट, ए-एम-व्ही-आय, इंडस्ट्री इन्स्पेक्टर, टेक्निकल असिस्टंट आणि तलाठी. ह्या 6 पोस्टपैकी तुम्ही तुमच्या आवडीची जे पण पोस्ट असेल, ज्याला पण तुम्ही एलिजिबल असाल, त्या पोस्टला हासिल करू शकता. फक्त या एक एक्झामिनेशनची तयारी करून. आता या एक्झामिनेशनची तयारी कशी करायची? तर सगळ्यात पहिले आपल्याला एक टार्गेट सेट करावं लागेल. टार्गेट सेट आम्ही कसा करायचा? तर लास्ट इयरचा कट ऑफ बघायचा. आता लास्ट इयरचा कट ऑफ काय होता? 48.25. आता इथून आपल्याला लक्षात काय येतंय, की लास्ट इयरमध्ये जनरल कॅटेगरीचा जो कट ऑफ होता तो 48.25 आहे. तर यावर्षी आपल्याला मिनिमम असं टार्गेट घेणं आहे, की ज्याच्यात आपले 50 प्रश्न तर बरोबरच आले पाहिजे. प्लस मायनस जे निगेटिव्ह मार्किंग आहे ते प्लस मायनस करून आपले 50 मार्क तर बरोबर आलेच पाहिजे. 50 प्रश्न तर बरोबर आलेच पाहिजे. अशा हिशोबाने आपल्याला या पेपरला टार्गेट करायचं आहे. आता बघा, इन जनरल सीट किती अवेलेबल आहे? 5,707 सीट इथे अवेलेबल आहे. आणि जर आपण इथं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न केला, तर आपण या 48.25 जो आहे ना, याच्यापेक्षा जास्तच टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. मॅक्सिमम माझं एक सजेशन असं आहे, की तुम्ही 50 प्लस हा टार्गेट ठेवला पाहिजे. इन जनरल आपण बघितलं तर 2023 मध्ये आपल्याला 19 मार्काचा कट ऑफ बघायला मिळाला होता. पण हर वेळेस हा असाच राहील त्याची गॅरंटी नाही आहे. कारण इथं पोस्ट चांगल्याच प्रमाणात अवेलेबल आहे. त्यासोबत आता कॉम्पिटिशन पण वाढलेली आहे ना. आता कॉम्पिटिशन जे सरळ सेवेचे विद्यार्थी होते, ते पण तर आता एम-पी-एस-सीकडे शिफ्ट होऊ राहिले. त्यामुळे कसं आहे, कट ऑफ वाढण्याचा चान्स खूप जास्त आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक सजेशन देत आहे, की तुम्ही जर सेफ स्कोअर म्हणसाल, तर तो 50 प्लसच राहील. तुम्ही टार्गेट करायचा 50 प्लस, जेणेकरून तुम्हाला याच्या अवतीभोवती स्कोअर जरूर जरूर मिळेल. आता आपण टार्गेट तर ठरवलं, की आपल्याला 50 प्लस इथं स्कोअर करायचा आहे. पण हा 50 प्लस स्कोअर जर आपल्याला मिळवायचा आहे, तर आपल्याला एका मेथडचा यूज करावा लागेल. त्या मेथडला आपण म्हणतो क्वेशन डिस्ट्रिब्युशन अक्रॉस सब्जेक्ट. ठीक आहे. हे जे क्वेशन डिस्ट्रिब्युशन अक्रॉस सब्जेक्ट मेथड आहे, याला आपल्याला यूज करावं लागणार आहे. आता याच्यातून आपल्याला काय लक्षात येते, की पर्टिक्युलर सब्जेक्टमधून किती क्वेशन विचारण्यात आलेले आहे. जसं आपण इथे बघू, की पॉलिटी जे आपलं राज्यशास्त्र आहे, राज्यशास्त्रातून टोटल किती प्रश्न येतात? 15 प्रश्न. सामान्य विज्ञान जर आपण बघितलं, तर सामान्य विज्ञानमधून किती प्रश्न येतात? 15. इतिहासमधून 10 प्रश्न येतात. जे आपलं अर्थशास्त्र आहे, अर्थशास्त्रामधून 15 प्रश्न येतात. त्यानंतर जर आपण भूगोल बघितला, तर भूगोलमधून 10 प्रश्न आहे. चालू घडामोडींमधून आपल्याला 15 प्रश्न बघायला मिळतात. आणि जे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे, या दोघांना मिक्स करून आपल्याला इथं असे 20 प्रश्न बघायला मिळतात. असं हे क्वेश्चन डिस्ट्रिब्युशन आहे अक्रॉस द सब्जेक्ट. आता याला यूज कसं करायचं, यांचा उपयोग कसा करायचा? तर बघा, पॉलिटी एक असा सब्जेक्ट आहे, की जो स्टॅटिक आहे. आपण वारंवार याला वाचतो. सुरुवातच आपल्या प्रिपरेशनची आपण पॉलिटीने करतो. म्हणून पॉलिटी हा विषय तुमचा भरपूर चांगला असेल, असं मी अझ्युम करतो. त्यानंतर इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स असा सब्जेक्ट आहे, ज्याचे जर तुम्हाला कन्सेप्ट समजले,
तर तुम्ही इझिली याचे क्वेश्चन सोडवू शकता. आणि इकॉनॉमिक्स या सब्जेक्टमधून तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन जास्त बघायला मिळतील, की देशाचा GDP काय आहे, GNP काय आहे, किंवा पर्टिक्युलर एखादी स्कीम असेल तर त्या स्कीमला किती पैसे अलोकेट करण्यात आलेले आहे, किती पैसे त्यांच्यासमोर मांडण्यात आलेले आहे, असे मोजके प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील. आता जे करंट अफेअर पण असतात पॉलिटीमध्ये, ते 1 ते 2 प्रश्नाचेच येतात. बाकी सगळं आपल्याला स्टॅटिकच्या भरोश्यावर पेपर बघायला मिळतो. त्यानंतर इतिहास. इतिहासमध्ये आपल्याला मॉडर्न हिस्ट्री करावं लागते. आता मॉडर्न हिस्ट्रीचा आपण बघा 1857चा रिव्हॉल्ट आणि त्याच्या आधीचे काही पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन असतील ते, आणि नंतरचे ऑर्गनायझेशन, हे खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जातात. त्यासोबतच जे समाज सुधारक आहे, समाज सुधारकांवर डायरेक्ट प्रश्न येतात. तर हे समाज सुधारक आपल्याला करून जायचे. असा एक ठराविक एरिया आहे. ठीक आहे, ठराविक एरिया आहे ज्याला आपल्याला कव्हर करायचा आहे. तर इन जनरल आपण काय बघितलं, पॉलिटी एक स्टॅटिक सब्जेक्ट आहे, हिस्ट्री पण एक स्टॅटिक सब्जेक्ट आहे. जनरल सायन्स जरी आपण बघितलं ना, तर याच्यात मोस्ट ऑफ द आपल्याला 12 ते 13 प्रश्न स्टॅटिक बघायला मिळतील. आणि इकॉनॉमिक्समध्ये पण आपल्याला 11 ते 12 प्रश्न स्टॅटिक बघायला मिळतात. ठीक आहे. आता त्यानंतर आलो आपण भूगोलवर. आता भूगोलमध्ये आपल्याला इंडियन जिओग्राफी पण करायचं आहे आणि महाराष्ट्राची जिओग्राफी पण करायचं आहे. तर हा थोडा एक मोठा पोर्शन होऊन जातो. कारण इथं करंट अफेअर्स जर आपण बघितले, तर करंट अफेअर्स पण थोडा एक मोठा पोर्शन आहे ज्याला आपल्याला कव्हर करायचा आहे. आता मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग हे 2 असे सब्जेक्ट आहे, हे आपल्याला खूप जास्त हेल्प करू शकतात. जसं की बघा इथं, आपण सगळ्यात पहिले तयारी करू पॉलिटीची. पॉलिटीमधून आपल्याला किती प्रश्न बघायला मिळतात? 15. इकॉनॉमिक्समधून आपल्याला किती प्रश्न बघायला मिळतात? 15. मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स आणि रिझनिंगमधून आपल्याला टोटल किती प्रश्न बघायला मिळून राहिले? 20. त्यानंतर जर आपण इतिहास बघितला, हिस्ट्रीमधून आपल्याला 10 प्रश्न बघायला मिळून राहिले. आणि जनरल सायन्समधून किती प्रश्न आहे टोटल? 15. आता जर बाकीचे उरलेले सब्जेक्ट आपण बघितले, जसं जिओग्राफी, करंट अफेअर्स, आता हे सब्जेक्ट असे आहे की ज्यांचा सिलेबस खूप जास्त मोठा आहे. आणि त्यासोबतच जर आपण इथून जनरल सायन्सला पण काढून टाकलं, ठीक आहे, इथून आपण जर समजा जनरल सायन्सला पण काढून टाकलं, तर जनरल सायन्समधूनही आपल्याला 15 प्रश्न, इथं 15 प्रश्न आणि इथं 10 प्रश्न, म्हणजे टोटल इथं 40 प्रश्न आपल्याला बघायला मिळून राहिले. आणि इथे 60 प्रश्न होऊ राहिले. कारण हे 20 आणि 10 30 झाले, आणि हे 15 आणि 15 30, हे झाले टोटल 60 प्रश्न. आता या 60 प्रश्नांवर आपल्याला थोडं जास्त फोकस करायचा आहे. कारण पॉलिटी असा पार्ट आहे जो स्टॅटिक आहे. इकॉनॉमिक्सचे जर तुम्हाला कन्सेप्ट आले तर तुम्ही इझिली हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. याच्यात 1 ते 2च क्वेश्चन असे असतात जे बुकच्या बाहेर असतात, आपल्या कन्सेप्टच्या बाहेर असतात, करंट अफेअरच्या पण बाहेर असतात. तर त्यांना कव्हर करणं खूप जास्त अवघड आहे. इथं आपण मिनिमम 11 मार्क तर इझिली काढू शकतो. इथे आपल्याला पॉलिटीमध्ये जर आपण बघितलं ना, तर 13 ते 14 मार्क आरामशीर निघून जातात. 13 ते 14 प्रश्न इझिली इथे सॉल्व्ह होऊन जातात, जर तुम्ही पॉलिटीचा खूप चांगल्यापणे अभ्यास केला तर. त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग. मॅथ्स थोडं तुम्हाला डिफिकल्ट जाऊ शकते, पण रिझनिंग असा टॉपिक आहे, ठीक आहे, रिझनिंग असा सब्जेक्ट आहे, ज्याची एक वेळा तुम्हाला टेक्निक लक्षात आली तर तुम्ही याला इझिली सॉल्व्ह करू शकता. आपण रिझनिंगमध्ये 9 प्रश्न पकडू, मॅथ्समध्ये 6 प्रश्न पकडू, असे टोटल मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये आपण 15 प्रश्न पकडू. आणि जर इतिहास म्हटलं आपण, इतिहासमधून आपल्याला इझिली 7 ते 8 प्रश्न सोडवता येतात. तर इथे किती झाले हे, जर समजा आपण पकडलं 14, 14 आणि 1 15, 15 आणि 15 हे 30 झाले. 30 आणि हे किती झाले टोटल? 37. ठीक आहे. आपण इथं हे जे 60 मार्क आहे, 60 मार्कापैकी 37 मार्क इथं काढून राहिलो. ठीक आहे. इथं 37 मार्क निघाले. आता आपल्याला 50 प्लसचा जो टार्गेट घ्यायचा आहे, त्यासाठी टोटल किती मार्क राहिलेले आहे? 13 मार्क. आता हे 13 मार्क आपल्याला कुठून काढायचे आहे? या जिओग्राफीमधून, करंट अफेअरमधून आणि जनरल सायन्समधून. आता या 40 मार्कापासून तुम्हाला 13 मार्क पण काढता नाही येतील का? 13 मार्क काढणं या 40 मार्कापासून तर खूप सोपी आहे ना. आपण जर जास्त फोकस या 4 सब्जेक्टवर दिला, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, मॅथ्स आणि रिझनिंग आणि हिस्ट्रीवर, तर आपण इथे इझिली 37 मार्क काढू राहिलो. आता 37ला आपल्याला जर 50 जायचं आहे, तर 50 जाण्यासाठी किती मार्क उरले? 13. 13 मार्क या 40 मधून कसे पण इझिली निघून जातात. तर आपल्याला या पॅटर्नला फॉलो करायचा आहे. याच्याऐवजी जर तुम्ही हिस्ट्रीच्या ऐवजी जनरल सायन्स पण इथे इन्क्लूड केलं, तर जनरल सायन्सचे आपल्याला इथं 15 प्रश्न बघायला मिळतील. म्हणजे इथं 65 क्वेश्चन होतील. 65 क्वेश्चनपैकी आपण इथं 35 ते 40 मार्क आणण्याचा प्रयत्न करायचा. 35 ते 40 क्वेश्चन आपण इथं आणण्याचा प्रयत्न करायचा. 35 जरी क्वेश्चन आपण इथं आणले या ग्रुप ए मध्ये, ठीक आहे, या ए मध्ये आपण 35 ते 40 मध्ये जरी आणण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला मार्क किती लागतील? जास्तीत जास्त 10 ते 15 मार्क लागतील. आपल्याला 10 ते 15 मार्क इथून निघतील नाही का? 35 क्वेश्चन मधून आपल्याला 15 क्वेश्चन बरोबर नाही करता येईल? बिलकुल करता येतील.
तर हा एक प्रॅक्टिकल अप्रोच आहे. जसं बघा इथे आपण समजलो, की इथे आपल्याला जास्त मार्क करायचे आहे, इथे आपल्याला जास्त मार्क काढायचे आहे, जास्त मेहनत करायची आहे आणि इथे कमी मेहनत करायची आहे. याचा पोर्शन पण लिमिटेड आहे. वारंवार क्वेश्चन रिपीट होतात आणि इथं पोर्शन असा आहे जो खूप वास्ट आहे. त्यासोबतच क्वेश्चनचं रिपिटेशनही आपल्याला खूप कमी बघायला मिळते. त्यामुळे आपण या पोर्शनवर जास्त फोकस करू आणि या पोर्शनवर फोकस करू, पण थोडं कमी प्रमाणात. आता बघा, जर आपण बघितलं तर आपल्याला सगळ्यात पहिले लक्ष द्यावं लागेल ऑगस्ट महिन्यावर. ऑगस्ट महिन्यात आपल्याला पॉलिटी, मॅथ्स, रिझनिंग, जनरल सायन्स किंवा हिस्ट्री इथे तुम्ही घेऊ शकता आणि इकॉनॉमिक्स या पोर्शनला कव्हर करणं आहे. या 30 दिवसामध्ये आपल्याला या पूर्ण पोर्शनला कव्हर करणं आहे. हा पूर्ण पोर्शन कव्हर झाला की सप्टेंबर महिन्यात आपल्याला काय करायचं आहे, हिस्ट्री किंवा जनरल सायन्स इथे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जिओग्राफी, करंट अफेअर्स आणि ज्या ऑगस्ट महिन्यात आपण शिकलो त्या सगळ्यांची रिव्हिजन करायची आहे. आता इथे बघा, रिव्हिजनसाठी आपल्याला स्लॉट्स काढायचे आहे. कारण आपण जे पण वाचत आहे ते सगळं आपल्याला आठवून पण आलं पाहिजे ना. पुढे पाठ आणि मागे सपाट नाही झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथं रिव्हिजनचा स्लॉट पण काढणं गरजेचं आहे. तर आता इथे आपण जनरल सायन्स किंवा हिस्ट्री घेत आहे, जिओग्राफी घेत आहे आणि करंट अफेअर्स घेत आहे. तर इथे आपल्याला थोडा कमी पोर्शन बघायला मिळून राहिला. म्हणजे कमी सब्जेक्ट आहे पण पोर्शन जो आहे तो जास्त आहे. आता इथे आपला मेजर पोर्शन कव्हर झालेला आहे. इथे आपला जो इम्पॉर्टंट पोर्शन आहे तो कव्हर होऊ राहिला. इथून आपल्याला 15 ते 17 मार्क काढायचे. म्हणजे इथून आपला इझी टार्गेट निघू राहिला आणि इथून आपला डिफिकल्ट टार्गेट इझिली निघू राहिला. आणि जेव्हा आपण ऑक्टोबर महिन्यात येतो, ऑक्टोबर महिन्यात आपल्याला काय करायचं आहे, रिव्हिजन करायची आहे. जे पण गोष्टी आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वाचल्या त्या सगळ्या गोष्टींना, त्या सगळ्या सब्जेक्टला आपल्याला इथं रिवाईज करायचं आहे. त्यासोबतच टेस्ट द्यायची आहे. आता टेस्ट दिल्याने काय होईल, टेस्ट दिल्याने तुमची रीडिंग स्पीड वाढेल. कारण आपल्याला 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवणं आहे. 60 मिनिटामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवणं आहे. तर हे 100 प्रश्न तुम्ही कधी सोडवू शकाल, जेव्हा तुमची रीडिंग स्पीड वाढलेली असेल. तर रीडिंग स्पीड केव्हा वाढेल, जेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिस करसाल. म्हणून प्रॅक्टिस हा खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करसाल तितकं जास्त तुमची रीडिंग स्पीड वाढेल. त्यामुळे या 80 दिवसाच्या प्लॅनमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टींना फॉलो करणं गरजेचं आहे. आणि मी ज्या पॅटर्ननी सांगितलं ना, त्या पॅटर्ननी जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्ही इझिली हे एक्झाम क्रॅक करू शकता. तर अशा प्रकारची मित्रांनो आपली हे ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा. त्यासोबतच तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.